मम्मी बोल दे. काय बनवते आज? आज रे आज पप्पाने वांगे आणलेले तर त्यांना असेच वांगे आवडतात. काळे वांगे हे असे लांब वांगे. या वांग्याचं मी चटणी बनवणार आहे. यासाठी कांदा कापले, 2-3 कांदे कापलेत, कोथिंबीर साफ करते आणि तव्यावरच बनवणार आहे. तव्यावरची भाजी मस्त लागते. आपल्या गावाकडे वांगे, काटळ वांगे ते भेटत आहेत. यांना ते नाही आवडत. ते आवडतात पण खारं वांग आवडतं त्याचं. हे असेच वांगे आवडतात त्यांना. याच्या अशा कापण्या काढून तळून बी मस्त होतात. मी आज टमाट्याची चटणी कशी बनवते तशी वांग्याची चटणी बनवणार आहे. वांगे धुवून घेते. मसाला का एवढा कांदा तळून बारीक होत असतंय पण थोडेसे जिरे टाकणारे फोडणीला. तेल टाकलंच नाही का. आता कांदा टाकून घेते. ना कांद्याची चटणी जास्त तवा भाकरी झाला का तवा बनायची ना मस्त होईल. आम्हाला कांदा आवडत नसतो. छान लावल. त्याच्या बारीक थोडी करून घेणार आहे. हे वांगे बी आपल्या वांग्यासारखेच लागले खायला. समजा आपल्याला मसाल्याचे वांगे ते बनायचे असले का असे बारीक तुकडे करून घेणार आहे. कांदा मस्त परतला, लाल झाला ना. वांगे मी धुवायच्या पहिलं कापायच्या पहिले धुतले होते. आता मी धुणार नाही. आता असेच टाकणार आहे. ते वांगे लवकर शिजते, त्याला नाही टाइम लागत. मला आज तव्यावरची भाजी खाऊ वाटली. तव्यावर चवीनुसार थोडस मीठ टाकणार आहे. आणि असं थोडं वाफेवर झाकून ठेवणार आहे. लाल मिरचीच बनवतो आम्ही. कसं मस्त शिजलंय वांग. आता झालं पोळण बाहेर एवढं मस्त शिजलंय वांग. आमच्या पाण्याने शिजून द्यायचं. थोडं बी पाणी नाही टाकायचं. वरचं मीठ टाकलं का वांग्याला कांद्याला पाणी सुटलं तर त्याच्यातून शिजून निघत होईल. दुसरं पाणी टाकायचंच नाही सुक्या भाजीला. म्हणून मी वांगे कापायला पहिलं धुतले होते. कापल्यावर धुतले असते का मग सगळं पाणी धुतलं असतं. मीठ टाकल्यावर आता कोथिंबीर टाकून देते. आणि 1 चमच हळद टाकते आणि 2 चमच
लाल तिखट टाकते. मस्त आहे. तयार झाली वांग्याची चटणी. मस्त शिजली भाजी. आता खरपूस तळले वांगे. आता गॅस बंद करून घेते. पवार साहेबाची आंघोळ झाली. तयार झालं का जेवण करून घेऊ. आज तवा वांग तवा फ्राय केला. वांग्याची चटणी बनली. टमाट्याच्या चटणीचा मला दुसरी चालली छोटी वाली कोण छान परत किती दी थोडी. या जेवायला गरम गरम भाकरी वांग्याची चटणी. वांगीची चटणी तवाच्या तवा फ्राय वांग त्या गरम गरम खायला चांगली झाली. मला तव्यावरची कांद्याची चटणी बी लई आवडते. नुसता कांदा. टमाटर नाही टाकलं ह्याच्यात. जेवायला बसलो तर दादा आंघोळीला गेला. आता मला आवडतं वगैरे. टमाट्याने वेगळी चव होती. आवड मस्त झाली भाजी. त्या दिवशी आम्ही लक्षात घेऊ तुला लिंबू पाहिजे तर घेऊन खा. मिरची पावडर तिखट आणले. पहिल्या भेंड्या लावल्या उगलच नाही. आता 2-4 आळे लावले भेंड्याचे. गावात किती होतं बाईने उगल्या. पहिलं बी लावल्या सोडून दिलं पण उगलं नाही. हे बी लावल्या मला काय ओळखूच आहे ना. दोडक्याच्यात का शिरोळीच्यात काय पाहिजे. हे दुधी भोपळ्याच्यात लावल्यात. तेवढं आपलं घरी खात आलं तरी बस.